योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर बघा ताईंनो, लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, मोठी खुशखबर आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो, अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात। तर बघा, लाडक्या बहिणींना तर महाराष्ट्र शासनाने अजून म्हणजे सरकारतर्फे काय नवीन गिफ्ट भेटणार आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आता 2100 रुपये कधी जमा होणार आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे, कारण अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन असतो। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना ही सुरू केलेली आहे। आणि या योजनेअंतर्गत आता महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। गेल्या जुलैपासून बघा, या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आणि लाडक्या बहीण तर बघा, या देखील अटी होत्या। मात्र काही महिलांकडून या निकषात बसत नसताना देखील योजनेचा लाभ घेण्यात आला। ही गोष्ट लक्षात येताच आता ज्या महिला या योजनेत बसत नाहीत, अशा सुमारे 5 लाख महिला आहेत। बघा, किती आहेत? 5 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। आणि आता या योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी अपडेट दिलेली आहे। बघा, तर काय अपडेट दिलेली आहे, संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका। तर बघा ताईंनो, पुढे आता तर अजितदादांची चेकवर सही, लाडक्या बहिणींना फेब्रुवारी हप्ता कधी मिळणार, सर्वात मोठी बातमी समोर। बघा, सर्वात मोठी गुड न्यूज। तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की 4 ते 5 दिवसामध्ये हे पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहिणींना, फेब्रुवारीचा तुमचा जो हप्ता आहे तो। ठीक आहे, त्यामुळे आता लवकरच जमा होण्याची दाट शक्यता आहे। पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला 100% पैसे जमा होणार आहेत। बघा, त्यामुळे सर्वात मोठी गुड न्यूज आहे। 20 ते 25 फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला हे पैसे जमा व्हायला त्यांनी तारीख दिलेली होती। त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवा, सर्वांना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब जे आहेत, अर्थमंत्री, त्यांनी काय सांगितलेले आहे, फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। याबाबत अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींना सरकार आणण्याची मोठी जबाबदारी पार पडली। मी इथं येण्यापूर्वीच चेकवर सही करून आलेलो आहे। बघा, त्यामुळे लवकरच फेब्रुवारीचे जे पैसे आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी अजित पवार साहेबांनी मोठी गुड न्यूज दिलेली आहे की मी इथं येण्याच्या अगोदरच त्यांच्या चेकवर सही केलेली आहे आणि लवकरच त्यांना जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो हप्ता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि आनंदाची बातमी आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी महिलांना हप्ते मिळालेले आहेत। आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता। तर फेब्रुवारीचा हप्ता लवकरच तुम्हाला जमा होणार आहेत आणि मोठी बातमी समोर आलेली आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन असतो। तर बघा ताईंनो, आता लाडक्या बहिणींना लवकरच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा चिंता करू नका। तर आता 2100 रुपये जे तुमच्या मार्च महिन्यापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे। 1 मार्चला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींसाठी 3000 प्लस कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे। बघा, किती? 3000 कोटीच्या वरती तरतूद झालेली आहे। आणि लवकरच लाडक्या बहिणींना जो आता नवीन सरकार, आता म्हणजे नवीन वर्षामध्ये सरकार त्यांना नवीन वर्षाचं गिफ्ट पण देणार आहे आणि 2100 रुपये त्यांना डायरेक्ट खात्यामध्ये जमा होणार आहे। आता तुम्हाला हे जे पैसे आहेत हे कसे मिळणार आहेत बघा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे पैसे तुम्हाला तर मिळालेले आहेत, परंतु आता नवीन वर्षामध्ये 8 हप्ते जमा होणार आहेत। तर मागच्या वर्षामध्ये 7 हप्ते जमा झाले, परंतु या वर्षामध्ये तुम्हाला 8 हप्ते मिळणार आहेत। आणि ही योजना कोणीही बंद करू शकत नाही। बघा, जे चेकवर सही झालेले अजित पवार साहेबांनी सही केलेली आहे, त्यामुळे लवकरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर बघा, बाकी जिल्ह्यांमध्ये आता टप्प्याटप्प्यानुसार पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे। जे तुमचे जिल्हे आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून व्हिडिओ बघत आहेत। आणि बघा ताईंनो, 4 ते 5 दिवसांमध्ये किंवा 20 ते 25 तारखेदरम्यान तुम्हाला 100% लाडकी बहीणचे योजनेचे जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत। लक्षात ठेवा, ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा की 20 ते 25 तारखेदरम्यान सर्वांना हे पैसे जमा होणार आहेत। आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे सर्वांनी जे KYC आहे, KYC आहे
ते करणं बंधनकारक आहे. त्यामुळेच तुम्हाला हे पैसे कदाचित काही बहिणींना पैसे जमा झालेले आहेत, काहींना जमा झालेले नाहीत. KYC ई-KYC करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्वांना हे पैसे खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत आणि 2100 रुपयेसुद्धा तुम्हाला खात्यामध्ये मिळणार आहेत. लक्षात ठेवा. आता मार्च महिन्यानंतर तुम्हाला हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी आता लाडक्या बहिणीचे घरी जाऊन म्हणजे चेकिंगला सुरुवात झालेली आहे. कोणाकडे 4 चाकी वाहन आहे, कोणाकडे जास्त उत्पन्न आहे का, कोणाकडे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे का, कोणाकडे शेती जास्ती आहे का 5 एकरपेक्षा, किंवा अशा काही ज्या अटी आहेत त्या अटीमध्ये जे महिला बसलेल्या आहेत त्यांना जे पैसे आता 2100 रुपये मिळणार आहेत. बाकीच्या ज्या 5 लाखपेक्षा जास्त महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत. त्यांनी दुसऱ्यांचे फॉर्म भरून घेतलेले होते. काहींनी कागदपत्रांमध्ये अदलाबदल केली होती. काहींनी बघा बांगलादेशी महिलांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे. कारण दुसऱ्यांचे फोटो चिटकवून दुसऱ्यांचे आधार कार्ड नंबर चेंज करून त्यांनी हा योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि भरपूर या योजनेमध्ये काही असे बदल झालेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी आता अजित पवार यांनी सांगितलं होतं की अजित पवार साहेबांनी की आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. लक्षात ठेवा. बाकी काही न्यूज तुम्ही बघितले असतील की लाडकी बहीण योजना आता बंद होणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे. परंतु कोणत्याही प्रकारे ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे, सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे आता 8 हप्ते तुम्हाला या वर्षामध्ये मिळणार आहेत आणि पुढचे हप्ते तुम्हाला आता मिळाल. तुम्हाला बघा डिसेंबरचा हप्ता मिळाला, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे तुम्हाला 1500 1500 1500 4,500 रुपये तुम्हाला मिळाले आहेत. आता फेब्रुवारीचंसुद्धा तुम्हाला 2100 रुपये 1500 रुपये मिळणार आहेत बघा. परंतु मार्च महिन्यापासून पुढे लक्षात घ्या ताईंनो, मार्च महिन्यापासून पुढे तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. असे जे महायुतीचे सरकार होते तर त्यांनी सांगितलेले आहे. लक्षात ठेवा. जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा शिंदेसाहेबांनीच सांगितले होते की आमचे महायुतीचे सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला 1500चे डायरेक्ट 2100 करू. म्हणून लक्षात घ्या की सर्वांनी आता जे त्यांनी वचन दिलेले ते वचन ते पूर्ण करणार आहेत आणि सर्व बहिणींना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत 2100 याप्रमाणे. त्यामुळे सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि आनंदाची बातमी आहे. त्यामुळे जे तुमचे खाते आहेत तुम्ही अपडेट करून ठेवा ताईंनो. DBT करून ठेवा बँकेत जाऊन. KYC ई-KYC आहे. जे तुमचे किरकोळ कामं आहेत, आधार अपडेट आहे, बँक सीडिंग, जे तुमचे सर्व कामं तुम्ही करून ठेवा. 100% तुम्हाला हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत. तर ही आताची मोठी बातमी आहे आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा. जास्तीत जास्त महिलांना, ताईंपर्यंत, जे आपले नातेवाईक आहेत किंवा जे आपले मित्रमैत्रिणी जवळचे सर्कलमधले आहेत त्यांना सर्वांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा. कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात प्रथम नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन येतो. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला ताईंनो. जर बघा लाडक्या बहीण योजनेसंदर्भात जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला लगेच नवीन अपडेट आणि नवीन माहिती पाहायला मिळत असेल. तर ठीक आहे. तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन माहिती, नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. त्यामुळे जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये.